बातमी पश्चिम बंगालमधून आहे। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का बसतोय। तृणमूलच्या 28 खासदारांपैकी 20 खासदार अखेर फुटलेले आहेत। ममतांच्या काळामध्ये बंगालमध्ये सुशासन नसल्याचा बंडखोर खासदारांचा आरोप आहे। बंगालमधील सत्ता खालसा झाल्यापासून ममता बॅनर्जींना घर लागली आहे। तृणमूलच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही फुटले। तृणमूलच्या 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन करत एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र आसन व्यवस्थेची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। तृणमूलच्या फुटीर गटाकडून करण्यात आलेली असली तरी सुद्धा ममतांनी बंगालमध्ये केंद्रीय योजना रोखल्याचा आरोप फुटीर खासदारांकडून करण्यातही आलाय। पुढची बातमी पाहूया। तृणमूलचे खासदार युसुफ पठाण यांची सुद्धा बंड केलेला आहे। युसुफ पठाणला आता अमित शहांनी दिल्लीला बोलावल्याची माहिती मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती खासदार महुआ मोहित्रांचा युसुफ पठाणांवरती निशाणा साधला गेला। युसुफनं थोडी तरी लाज बाळगावी, तटस्थ राहावं असंही मोहित्रा म्हणाले। दरम्यान ममतांचे खासदारही फुटल्याचा कसा परिणाम होणार ते सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एनडीए असं म्हणतं की सत्ताधारी एनडीएच्या संख्याबळामध्ये 20 खासदारांची भर आहे। महत्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यास मोठी मदत होणार आहे। राज्यसभेचे खासदार फुटल्यास अधिकच मदत होईल। शिवसेना टीडीपी सारख्या पक्षांचं महत्त्व तुलनेनं कमी होणार आहे। इंडिया आघाडीला मोठा फटका बसतोय। आधीच कमी असलेली खासदार संख्या आणखीनच घटलेली आहे। तर तृणमूल काँग्रेसमध्ये असं चित्र आहे की काँग्रेस पाठोपाठ सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून मिरवता येणार नाहीये। इंडिया आघाडीतलं महत्त्व कमी होणार आहे। वाटाघाटींमध्ये बार्गेनिंग पॉवर सुद्धा कमी होईल।